हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मागच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं की महालक्ष्मीची पूजेची मांडणी कशी करावी। आज मी तुम्हाला त्याची उत्तर पूजा दाखवणार आहे, शुक्रवारची उत्तर पूजा। तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। शुक्रवारी आपण पाट उचलणार असतो, त्याआधी आपल्याला उत्तर पूजा करायची असते। तर सगळ्यात आधी कुठल्याही पूजेला सुरुवात करताना आपल्याला दिवा पेटवून घ्यायचा असतो। तर मग आधी दिवा पेटवून घ्यायचा। कुठल्याही पूजेची मांडणी केली तर त्याची उत्तर पूजा ही करायचीच असते। उत्तर पूजा न करता पाट कधीच उचलायचा नाही। दिवा पेटवायचा, त्यानंतर परत हळदी कुंकू वाहून घ्यायचं कलशाला, त्यानंतर गणपती, लक्ष्मी सगळ्यांना हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायच्या। आणि परत एकदा आपल्याला गणपतीची आरती करून घ्यायची आहे। गणपतीची आरती झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची आरती करून घ्यायची। दोघंही देवांची आरती झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे। उत्तर पूजेला कोणी दही भाताचं नैवेद्य दाखवतो, दूध साखरेचं नैवेद्य दाखवलं तरीही चालतं। आणि त्याच्या 5-1 मिनिटानंतर पूजा आवरण्यास सुरुवात करायची। सगळ्यात आधी आपल्याला निर्माल्य आवरून घ्यायचं आहे। निर्माल्य म्हणजेच जे आपण वाहिलेले फुलं असतील, विड्याचे पानं असतील, ते सगळं निर्माल्यात येतं। त्यानंतर अक्षदा वाहिल्या आहे ते सुद्धा निर्माल्यामध्येच येतं। तर आपण सगळ्यात आधी ते निर्माल्य गोळा करून घ्यायचं। त्यानंतर कलशाचे वस्त्र मी काढून घेणार आहे, मुकुटसुद्धा काढणार आहे। आपण जे निर्माल्य काढून घेतलं आहे ते आपण वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं। नाहीतर आपल्या घरात कुठली कुंडी असेल त्यामध्ये आपण ते पुरू शकतो, किंवा जमिनीतही आपण ते पुरू शकतो। हे नारळ आपण परत पुढच्या गुरुवारी वापरायचं असतं। 4ही गुरुवार एकच नारळ वापरायचं असतं, त्यामुळे हे नारळ आपण सांभाळून ठेवायचं, कारण 4ही गुरुवार आपण तेच नारळ यूज करणार आहोत। त्यानंतर कलशाचे वस्त्र काढायचे। नंतर हे जे फळ आहे ते आपण प्रसाद स्वरूपात खायचं असतं। त्यानंतर हे जे विड्याचे पानं आहेत ज्यावर आपण लक्ष्मी आणि गणपती बसवले होते, त्यानंतर ही लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती आपल्याला परत आपल्या देवघरात बसवायची आहे। हे जे विड्याची पानं आहे ते सुद्धा आपण निर्माल्यात टाकू। हे पुस्तक आपण परत 4ही गुरुवार पूजणार आहोत। तसंच आपण प्रसाद स्वरूपात जे ठेवलं होतं 2 विड्याची जोड पानं, ते पण आपल्याला निर्माल्यात टाकायची आहे। परंतु त्याच्यावरचे जे ह्या 5 वस्तू आहेत, हळकुंड, खोबरं, खारीक, बदाम आणि 1 रुपयाचं नाणं, हे परत आपण पुढच्या गुरुवारी तसंच वापरणार आहोत। त्यामुळे त्यालाही आपण सांभाळून ठेवून द्यायचं। 4ही गुरुवार झाल्यानंतर या वस्तूसुद्धा आपल्याला विसर्जन करायच्या आहेत वाहत्या पाण्यामध्ये। आता हे सगळं निर्माल्य मी एखाद्या कुंडीत किंवा जमिनीत पुरणार आहे। तुम्ही वाहत्या पाण्यातही सोडू शकतात। हे जे दूध साखरेचं नैवेद्य आहे ते पण आपण प्रसाद स्वरूपात वापरायचं असतं। त्यानंतर हे जे अक्षदा आहेत, जे आपण अष्टदल कमल केलं होतं छोट्या पाटावर, त्यासुद्धा काढून घ्यायच्या असतात। आसनावर सुद्धा अक्षदा आहेत, त्याही काढून घ्यायच्या। या पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची असते। हे सगळं सामान आपल्याला नीट व्यवस्थित ठेवून द्यायचं। दिवा आपला देवघरात ठेवायचा, कलश उचलून घ्यायचा, सगळी तिथली साफसफाई करून घ्यायची। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।